आज मुलांना हवा होता नाश्त्याला उपमा. मुले बोललीत, मम्मी उपमा बनवशील का? मी म्हटलं ठीक आहे, बनवते. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी रवा, 2 बारीक चिरलेले कांदे, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर. एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये रवा टाकून छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर तीच कढई गॅसवरती ठेवून 1 चमचा तेल छान तापल्यानंतर मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता, मिरची टाकून गुलाबी रंगावरती भाजून घेऊया. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. त्याच पाण्याचा उपयोग मी येथे करते. त्यानंतर आपल्याला हळद आणि चवीपुरते मीठ टाकून छान उकळी काढून घ्यायची आहे. आणि आपल्याला भाजलेला रवा त्यामध्ये टाकून छान परतून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर टाकून परतून घेऊया. गॅस मिडियम करून झाकण ठेवून घेऊ. 2 मिनिटानंतर झाकण काढून रवा परतून घेऊया. रवा परतून झाल्यानंतर परत 2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ आणि आपला तयार आहे उपमा. तो आता मी प्लेटमध्ये काढत आहे आणि हा आपला झालेला आहे उपमा.